नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आत्ताच हा बटाटा पत्रकाचा एक व्हिडिओ बघितलेला आहे, बनवलेला आहे आणि तो तुम्ही पाहिला असेलच. तर या बटाटा पत्रकामध्ये आपण परत एकदा हा फक्त पत्रक बघणार आहोत की जेव्हा इथे 35 ही संख्या येते, 35 अधिक 20 अधिक 45 बरोबर 100 येते, 37 अधिक 30 अधिक 45 बरोबर 112 ही संख्या येते. कारण पहिल्या व्हिडिओमध्ये ते 102 असं वाचण्यात आलेलं आहे, तर 112 ही संख्या या ठिकाणी बेरीज येते. त्याच्यानंतर 40 अधिक 40 बरोबर 55 135 येतं. 44 अधिक 50 बरोबर या ठिकाणी 60 अधिक 44 अधिक 50 अधिक 60 बरोबर 154 येतं. अशा प्रकारे आपण हा तक्ता पूर्ण करू शकता. पण या व्हिडिओमध्ये एक महत्त्वाची संकल्पना बघणार आहोत आणि ती संकल्पना आहे मागणी या धड्यातली. आपल्याला मागणीचा नियम माहीत आहे. चा नियम असा आहे की किंमत वाढली असता मागणी कमी होते आणि किंमत कमी झाली असता मागणी वाढते. तर अशा प्रकारे हा मागणीचा नियम समजून घेण्याच्या आधी आपल्याला एक मागणीच्या नियमाची निर्धारके किंवा मागणीचे निर्धारके हा एक भाग महत्त्वाचा आहे आणि तोच भाग आपण आता इथे बघणार आहोत. मागणीचे निर्धारके. तसं लक्षात ठेवायला आणि या प्रश्नांचं उत्तर लिहायला देखील हा भाग अतिशय सोपा आहे. तर आपण त्या प्रश्नाचा या व्हिडिओमध्ये सराव करणार आहोत. आता मागणी आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की मागणीचा नियम काय आहे. इतर परिस्थिती स्थिर असताना वस्तूची किंमत वाढली असता मागणी घटते आणि वस्तूची किंमत कमी झाली असता मागणी वाढते. या मागणीच्या नियमामध्ये 2 शब्द महत्त्वाचे आहेत. पहिला शब्द आहे किंमत आणि दुसरा शब्द आहे मागणी. आता या ठिकाणी एक आहे की किंमत जर वाढ झाली तर मागणी काय होते, कमी होते आणि किंमत जर कमी झाली तर मागणी काय होते, वाढते. म्हणजे हे दोन्ही वेगवेगळ्या प्रकारे बदलतं. म्हणजे किमतीत वाढ होते तेव्हा वस्तूच्या मागणीत घट होते आणि किमतीत घट होते तेव्हा वस्तूच्या मागणीत वाढ होते. मागणीचा संबंध हा व्यस्त स्वरूपाचा असतो, म्हणजेच तो परस्पर विरोधी असतो. तर हे मागणीचा नियम आहे. पण आपण मागणीचा नियम आपण इथे बघणार नाही आहोत, तर आपण बघणार आहोत मागणी निर्धारित करणारे घटक. आता बऱ्याच वेळेला ग्राहक वस्तूंना मागणी का करतात, उपभोक्ते वस्तू का खरेदी करतात, तर वस्तू खरेदी करण्यासाठी काही घटक प्रभाव टाकत असतात त्या मागणीवर. तर ते घटक आपण इथे बघणार आहोत. तर आपल्याला पहिला घटक दिसतो इथे किंमत. हा भाग अतिशय सोपा आणि महत्त्वाचा आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांना ह्या प्रश्नाचं उत्तर त्याने पाठांतर करावं. तर या ठिकाणी वस्तूची मागणी निर्धारित करणारा घटक म्हणजे काय आहे, किंमत आहे. उपभोक्ते जेव्हा वस्तूची किंमत कमी असते तेव्हा वस्तू अधिक प्रमाणात खरेदी करतात आणि जेव्हा वस्तूची किंमत जास्त असते तेव्हा कमी प्रमाणात खरेदी करतात. जसं मी आत्ता तुम्हाला मागणीचा नियम समजावून सांगितला, तोच मागणीचा नियम या ठिकाणी लागू पडतो. म्हणजे किंमत कमी तर मागणी जास्त आणि किंमत जास्त तर मागणी कमी. म्हणजे बाजारात ग्राहक कोणत्याही वस्तूची खरेदी करत असताना तो आधी त्या वस्तूची किंमत बघतो. तर हे सगळे घटक मागणी निर्धारित करणारे घटक आहेत. त्यानंतर पुढचा घटक आहे तो आहे उत्पन्न. उत्पन्न ही त्याची काय असते, खरेदी क्षमता असते किंवा खरेदी शक्ती असते. याचाच अर्थ काय की त्याच्याकडे असलेले पैसे, त्याच्याकडे असलेला क्षमता, पैशाची क्षमता म्हणजे त्याच्याकडे किती रुपये आहेत त्या आधारे तो वस्तू खरेदी करत असतो. म्हणजे उत्पन्नात वाढ झाली की मागणी काय होते, वाढते, कारण जास्त पैसे आले. आणि उत्पन्न कमी झालं म्हणजे पैसे संपले किंवा कमी झाले तर मागणीत काय होते, घट होते. म्हणजे याचाच अर्थ असा आहे की उत्पन्न वाढलं की लोक अधिक खरेदी करतात आणि उत्पन्न कमी झालं की लोक कमी खरेदी करतात. म्हणजे मागणी निर्धारित किंवा ठरवणारा दुसरा एक महत्त्वाचा घटक कोणता आहे, तर तो आहे उत्पन्न. त्यानंतर पर्यायी वस्तूंच्या किमती.
की बऱ्याच वेळेला असं होतं की पर्यायी वस्तू कोणत्या आहेत? साखर आणि गूळ आहे. मग बऱ्याच वेळेला जर साखरेची किंमत वाढली तर गुळाची मागणी काय होईल? किंमत कमी झाली तर गुळाची मागणी वाढेल. म्हणजे जेव्हा एका वस्तूला दुसरा वस्तू पर्याय असतो, म्हणजे पेप्सी कोक असेल, कोका कोला पर्याय असेल, उसाचा रस आणि ज्यूस पर्याय असेल, तर जनरली उपभोक्त्याची प्रवृत्ती अशी असते की कमी किमतीच्या अधिक मागणी करत राहतो तो. त्यामुळे वस्तू जेव्हा कमी किमतीत पर्याय उपलब्ध असेल, तर व्यक्ती महाग वस्तूपेक्षा स्वस्त पर्यायी वस्तूची मागणी करेल. म्हणजे पर्यायी वस्तूंच्या किमती ह्या ग्राहकाची आणि उपभोक्त्याची मागणी ठरवत असतात. म्हणजे चहा आणि कॉफी हे दोन्ही पर्यायी आहेत. मग गूळ आणि साखर हा दोन्ही पर्यायी आहेत. म्हणजे जर साखरेची किंमत वाढली तर लोक गुळाची मागणी करतील आणि जर चहाची किंमत वाढली तर लोक कॉफीला मागणी करतील. तर अशा प्रकारे पर्यायी वस्तूच्या किमती. त्यानंतर पूरक वस्तूच्या किमती, की एका वस्तूच्या किमतीत बदल झाला तर त्याचा इतर वस्तूंच्या मागणीवर होतो. जसं पूरक वस्तू आहेत कार आणि इंधन, म्हणजे पेट्रोल, डिझेल, CNG वगैरे. जर इंधनाच्या किमतीत वाढ झाली तर कारची मागणी काय होईल? कमी होईल. म्हणजे पेट्रोल, डिझेल यांच्या जर किमती वाढल्या तर कारची मागणी कमी होईल. कारण कार आणि इंधन हे पूरक वस्तू आहेत. वस्तूचं स्वरूप कसं आहे? म्हणजे अत्यावश्यक, टाळता न येणारं असं असतील तर वस्तूच्या त्या किमतीशी निगडीत राहत नाहीत. उदाहरणार्थ रक्त नियंत्रणाचं औषध, म्हणजे आपण हाय ब्लड प्रेशरचं जे गोळ्या घेत असतो, त्या गोळ्यांच्या किमतीचा फारसा परिणाम होत नाही. कारण ही अत्यावश्यक गोष्ट आहे आणि जनरली औषधं ही डेली कन्झ्युम करावी लागतात. डेली आपल्याला ती औषधं घ्यावी लागतात. त्यामुळे आपला रक्तदाब नियंत्रित राहण्यासाठी औषधांची अत्यावश्यक गरज आहे. म्हणून वस्तूचं स्वरूप कसं आहे त्याच्यावरती त्या वस्तूची मागणी, म्हणजे बऱ्याच वेळेला अत्यावश्यक वस्तूंच्या बाबतीमध्ये मागणी किमतीशी संबंधित राहत नाही. पण उदाहरणार्थ फर्निचर असेल, तर फर्निचरच्या किमती जास्त असतील तर आपण ती फर्निचर न घेणं हे निवडू शकतो. कारण कदाचित स्वस्त झाल्यानंतर आपण त्या घेऊ शकतो. कारण फर्निचर ही अत्यावश्यक गरज नाही आहे. पण औषधाच्या बाबतीमध्ये तसं होऊ शकत नाही. लोकसंख्येचं आकारमान, की लोकसंख्या जितकी जास्त असेल तितकीच वस्तूंची मागणीसुद्धा कशी असणार आहे? जास्त. आणि लोकसंख्येचं आकारमान कमी असेल तर मागणीसुद्धा कमी असणार आहे. बऱ्याच वेळेला भविष्यात एखादी किंमत वाढणार असेल तर भविष्यकालीन किमतीचा अंदाज, की भविष्यात एखादी किंमत वाढणार असेल असा जर उपभोक्त्याला अंदाज आला तर तो सद्यस्थितीला वस्तूला जास्त मागणी करेल. म्हणजे बऱ्याच वेळेला असं होतं की अनेक जीवनावश्यक गोष्टींच्या किमती वाढण्याची शक्यता निर्माण होते. मग त्यावेळेला उपभोक्ता कदाचित आत्ता जास्त किंमत असताना देखील खरेदी करू शकतो. त्यामुळे भविष्यकालीन किमतीचा अंदाज, जाहिरात, विक्री प्रोत्साहन योजना, प्रभावी कौशल्य ग्राहकांच्या आवडीनिवडीत बदल घडवून आणतात आणि त्या वस्तूला मागणी निर्माण करतात. उदाहरणार्थ सौंदर्य प्रसाधने आणि टूथपेस्ट असेल, टूथब्रश असेल, तर या गोष्टी असतील. बऱ्याच वेळेला TVवरती वेगवेगळ्या सौंदर्य प्रसाधनाच्या ॲडव्हर्टाईज बघून त्या वस्तूंना मागणी निर्माण होत असते आणि मग अशा वस्तूंची ग्राहक मागणी करत असतात. जाहिराती ह्या वस्तू ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचं एक माध्यम आहे आणि या माध्यमातूनच वस्तूला मागणी वाढवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या जाहिराती आणि विक्री प्रोत्साहन योजना, प्रभावी विक्री कौशल्य ह्या ग्राहकांच्या आवडीनिवडीत बदल घडवून आणत असतात, वस्तूला मागणी निर्माण करत असतात. तर त्यामुळे जाहिराती ही देखील मागणीच्या निर्धारणातला महत्त्वाचा घटक आहे. आवडीनिवडी, सवयी आणि फॅशन, उपभोक्त्याच्या आवडीनिवडी आणि सवयीचा मागणीवर प्रभाव पडत असतो. फॅशन बदलली की मागणी कमी होते. नवीन वस्तूची फॅशन आली की त्या वस्तूची मागणी वाढत असते. तर हा एक अतिशय सोपा असा प्रश्न आहे आणि हे मागणी निर्धारित करणारे घटक आहेत.
पहिला घटक किंमत आहे, त्यानंतर उत्पन्न आहे, पर्यायी वस्तूंच्या किमती आहेत, पूरक वस्तूंच्या किमती आहेत, भविष्यकालीन किमतीचा अंदाज आहे, जाहिरात आहे, आवडीनिवडी, सवयी, फॅशन ह्या गोष्टी. तर हे सर्व घटक अतिशय सोपे आहेत, दररोजच्या ऐकण्यातले आहेत. तर हा प्रश्न देखील विद्यार्थ्यांनी व्यवस्थित या प्रश्न 8 गुणांसाठीचं उत्तर आपण ह्या प्रश्नाचं इथे अभ्यासलेलं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. धन्यवाद.